माननीय मुख्यमंत्री सन 2026-27चा अर्थसंकल्प सादर करतील। चष्मा घाल दो, चष्मा। माननीय अध्यक्ष महोदय, मी आज या सभागृहासमोर सन 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याकरता उभा आहे। हा अर्थसंकल्प केवळ आगामी वर्षाचा जमा खर्च नसून तो विकसित महाराष्ट्र 2047 कडे जाणाऱ्या आपल्या प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे। आपल्या सर्वांचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजश्री शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना मी अभिवादन करतो। आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाज सुधारक व मानवी मूल्यांचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्माला 11 एप्रिल 2027 रोजी 200 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निमित्ताने सन 2026-27 या वर्षात महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी एक समिती स्थापन करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। संत गाडगेबाबा यांचे हे 150वे जयंती वर्ष आहे। त्यानिमित्ताने संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी व अंतिम श्रद्धास्थान या ठिकाणांना एकत्रित जोडून संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येईल। ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रमुख राज्यस्तरीय अभियाने एकत्रित करून संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबविण्यात येईल। तसेच संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजनेअंतर्गत 75 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड, जिल्हा रायगड येथील चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तेथील पायाभूत सोयी सुविधांकरता विकास आराखडा तयार करण्यात येईल। महात्मा फुले, संत गाडगेबाबा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतीचे हे विशेष वर्ष लक्षात घेता सन 2026-27 हे वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल। त्यांच्या कार्याचा गौरव करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त मी त्यांना अभिवादन करतो। त्यांच्या दादर मुंबई येथील राष्ट्रीय स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। तसेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही योजना देखील राज्य सरकार सुरू करणार आहे। त्याचा सविस्तर माहिती पुढे सांगण्यात येईल। कालच जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न झाला। संत तुकाराम महाराजांना वंदन करून देहू येथील राष्ट्रसंत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानाच्या जतन व संवर्धनासाठी विकास आराखडा हाती घेण्याची मी घोषणा करतो। अध्यक्ष महोदय, हे भाषण करताना माझे मन अत्यंत जड झाले आहे। सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळलेले राज्याचे लाडके नेते माननीय अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत। त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात आणि प्रशासनात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांनी एकूण 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला। अजितदादा व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते। त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली। काम करणारा माणूस ही त्यांची ओळख।
आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच त्यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो. दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना आजचा हा अर्थसंकल्प मी समर्पित करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेने महायुतीवर अभूतपूर्व विश्वास दाखवला, त्याबद्दल मी तमाम जनतेचे आभार मानतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध राहील याची मी ग्वाही देतो. 16व्या केंद्रीय वित्त आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार पुढील 5 वर्षांमध्ये राज्यासाठी भरीव निधी प्राप्त होणार असून आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्र शासनाने वाढीव निधी देण्याबाबत राज्याची मागणी मान्य केली. याबद्दल मी भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनपूर्वक आभार मानतो. राज्य शासनाने देखील 6व्या वित्त आयोगाची स्थापना केली होती. या वित्त आयोगाने विहित वेळेमध्ये आपला अहवाल सादर केला. याकरिता आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचे मी अभिनंदन करतो व त्यांना धन्यवाद देतो. हा अहवाल कृती अहवालासह माननीय राज्यपालांच्या मान्यतेनंतर पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची कारवाई करण्यात येईल. आयोगाच्या शिफारसींचा अभ्यास करून प्रशासकीय सुधारणा व आर्थिक विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम करण्याची कारवाई करण्यात येईल. 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्र शासनाने युवा केंद्रित अर्थसंकल्प सादर केला. त्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा वेगाने विकास करण्याकरता भरीव अर्थसहाय्य केले आहे. मुंबई पुणे व पुणे हैदराबाद या प्रस्तावित जलदगती रेल्वे प्रकल्पांमुळे सकल राज्य उत्पादनात मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे. राज्यातील जनतेच्या वतीने मी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन असल्याने विकसित भारत 2047 च्या स्वप्नपूर्तीत आपला वाटा सर्वात मोठा असेल. राज्याची अर्थव्यवस्था सन 2047 पर्यंत $5 ट्रिलियन करणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सन 2029-30 पर्यंत साध्य करावयाची अल्पकालीन उद्दिष्टे, राज्याचे अमृत महोत्सवी वर्ष सन 2035 पर्यंत साध्य करावयाची मध्यमकालीन उद्दिष्टे आणि भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष सन 2047 पर्यंत साध्य करावयाची दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरता 4 प्रमुख स्तंभ ठरवण्यात आले आहेत. 1 प्रगतिशील, 2 शाश्वत, 3 सर्वसमावेशक आणि 4 सुशासन. या 4 स्तंभाच्या अंतर्गत 16 उपक्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. सन 2047 साली विकसित महाराष्ट्राची इमारत उभी करण्याकरिता इथून पुढे येणाऱ्या सर्व अर्थसंकल्पात विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाचे प्रतिबिंब दिसणार आहे. या संकल्पाची दिशा कशी असेल हे या वर्षीच्या अर्थसंकल्पात मी स्पष्ट करणार आहे. जब इरादा बना लिया है ऊंची उड़ान का, भास्कर राव, जब इरादा बना लिया है ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का. स्तंभ पहिला प्रगतिशील महाराष्ट्र, उपक्षेत्र पहिले कृषी संलग्न क्षेत्र आणि ग्रामीण विकास. राज्याचा कृषी जीडीपी सन 2047 पर्यंत $55 अब्ज वरनं $500 अब्ज वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्याचा पोशिंदा बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याकरता 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्यात येईल. शेतकऱ्यांना सुलभतेने सेवा देण्याकरता ॲग्रीस्टॅक, महावेद, महाडीबीटी आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे शेतकऱ्यांसाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र आज कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि डिजिटल शेतीमध्ये
देशात आघाडीवर आहे. महाविस्तार AI या प्लॅटफॉर्मवर 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना हवामान अंदाज, पीक सल्ला आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळत आहे. हा प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा डिजिटल सहकारी आहे. आदिवासी शेतकऱ्यांसाठी आम्ही महाविस्तारमध्ये देहवाली भिली भाषेचा समावेश केला आहे. लवकरच इतर प्रमुख आदिवासी भाषाही यामध्ये जोडल्या जातील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही वसुधा ही व्हॉइस सेवा सुरू केली आहे. या फोन कॉलवरच पिकांचे आरोग्य आणि कीड व्यवस्थापनाचा सल्ला दिला जात आहे. ॲग्रिकल्चर डेटा एक्सचेंज अँड सँडबॉक्स आणि राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यात येत आहे. यामुळे कृषी स्टार्टअप्सला मोठी चालना मिळेल. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात 25% कमतरता होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे. कृषी क्षेत्रातील डेटा व डिजिटल सेवांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद व पारदर्शकपणे पोहोचवण्यासाठी राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना फार्मर ID देण्यात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य असून फेब्रुवारी 2026 पर्यंत 1,31,00,000 फार्मर ID तयार झाले आहेत. या योजनेत आम्ही आदिवासी वनपट्टेधारक शेतकरी यांचा देखील समावेश करत आहोत. कृषी समृद्धी योजनेअंतर्गत सन 2026-27 ते सन 2029-30 या 4 वर्षाच्या कालावधीत राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. राज्यात 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणून सकस व पोषणयुक्त नैसर्गिक शेतीमाल उत्पादित करण्यासाठी आगामी 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात येईल. राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा 25% आहे. ही व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू करत आहोत. पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला आता कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या क्षेत्रालाही शेतीप्रमाणे सर्व पायाभूत सुविधा आणि सवलती मिळतील, ज्यामुळे मत्स्य आणि पशुजन्य उत्पादनात मोठी वाढ होईल. संयुक्त राष्ट्र संघटनेने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानिमित्त महिला गोपालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालकांसाठी आम्ही विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम राबविणार आहोत. मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी प्रतिवर्षी 1,240 कोटी रुपये आर्थिक भाराच्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील मच्छीमारांचे आर्थिक व सामाजिक विकासाबरोबरच पायाभूत सुविधा निर्मितीमुळे मत्स्य उत्पादनात वाढ होणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1 अंतर्गत 97% कामे 30,000 किलोमीटरपेक्षा जास्त पूर्ण झाली असून उर्वरित कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. टप्पा 2 अंतर्गत 2,450 किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे. आता आम्ही टप्पा 3 घोषित करत असून त्या अंतर्गत 23,000 किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांची कामे हाती घेण्यात येतील. ग्रामीण भागातील शेतपालन रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पूर्ण यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने जलद गतीने काम करण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपद्धती असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ते या नवीन योजनेस मान्यता देण्यात आली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक या योजनेचा भाग 1 व 2 अंतर्गत 99% कामे 26,758 किलोमीटर रस्ते व 782 पूल पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा भाग 3 अंतर्गत 6,331 किलोमीटर लांबीचे 393 रस्त्यांच्या कामापैकी 5,086 किलोमीटर लांबीची 6,673 कामे तसेच 223 पुलांच्या कामांपैकी 57 पुलांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना भाग 4 अंतर्गत लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या वस्त्या बारमाही रस्त्याने जोडण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत
सन 2024-25 व 25-26 करिता 27,87,000 मंजूर घरकुलांपैकी 3,57,000 घरकुले पूर्ण झाली असून उर्वरित घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 33,410 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे। प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांवर रूफटॉप सोलर लावण्यासाठी अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून ऊर्जा स्वावलंबन साध्य करण्यात येणार आहे। पीएम जनमन आवास योजनेअंतर्गत 54,129 घरकुलांना मंजूर देण्यात आली असून 17,929 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे। उपक्षेत्र दुसरे उद्योग राज्यातील उद्योग क्षेत्राचे स्थूल उत्पन्न सन 2047 पर्यंत 123 अब्ज डॉलरवरून 1,500 अब्ज डॉलर पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे। त्याकरिता उच्च क्षमता असलेल्या क्षेत्रांकरिता मूल्य साखळी निर्माण करणे, प्रत्येक उदयोन्मुख जिल्ह्यात मोठे औद्योगिक समूह उभारण्यात येणार आहेत। तसेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगासाठी अर्थसहाय्य देऊन महाराष्ट्र हे जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविण्यात येणार आहे। राज्याचे नवीन औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे। 2047 पर्यंत उद्योग क्षेत्राचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा 30% नेण्याचे आमचे ध्येय आहे। यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा एकसंघ डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला जात आहे। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे। राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग केंद्रे स्थापन केली जातील। या धोरणातून सुमारे 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल। याकरिता सूक्ष्म व लघु उद्योगासाठी आयुक्तालय व सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालय स्थापन करण्याची मी घोषणा करीत आहे। केंद्र शासनाकडून नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2025 सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। तसेच राज्यातील रत्नागिरी, नागपूर, अमरावती, अकोला व नाशिक या जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत। नीती आयोगाकडून जाहीर करण्यात आलेला निर्यात सिद्धता निर्देशांक 2024 यामध्ये महाराष्ट्र राज्याला प्रथम स्थान प्राप्त झाले आहे। महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे। या अंतर्गत 50,000 कोटीपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक आकर्षित करण्यात येणार असून 5 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। एशियाई विकास बँक अर्थसहाय्यित सुमारे 4,271 कोटी रुपयांच्या बांबू विकास प्रकल्पाअंतर्गत औष्णिक विद्युत प्रकल्पात बांबू बायोमासचा वापर वाढविणे तसेच जीआयएस, ब्लॉकचेन, टिश्यू कल्चर इत्यादीच्या माध्यमातून बांबू मूल्य साखळीचा विकास करण्याचे नियोजन आहे। स्टील हब म्हणून उदयास येत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजावर आधारित विशाल व अतिविशाल स्टील उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 2,62,000 कोटी रुपये गुंतवणूक व 70,000 पेक्षा जास्त रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। गडचिरोली जिल्ह्यातील खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीत होण्याकरता आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याच्या दृष्टीने रस्ते विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। तसेच जिल्ह्यातील जैवविविधता संवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून 5 कोटी वृक्ष लागवड करण्यात येते आहे। राज्यातील नवीन महाराष्ट्र रत्ने व आभूषणे धोरण 2025 जाहीर करण्यात आले आहे। या अंतर्गत 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व 5 लाख रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। उपक्षेत्र तिसरे सेवा क्षेत्र राज्यात सेवा क्षेत्राचे स्थूल उत्पन्न सन 2047 पर्यंत 312 अब्ज डॉलरवरून 3,000 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। मुंबई आणि पुण्याला 50 अब्ज डॉलरचे मीडिया टेक आणि एव्हीजीसी केंद्र बनवणे, 30 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती करण्यासाठी जागतिक क्षमता केंद्र स्थापन करणे तसेच नव उपक्रम शहरांची उभारणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्याला अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्स एव्हीजीसी क्षेत्रात जगात अव्वल बनवण्यासाठी एव्हीजीसी एक्सआर धोरण 2025 जाहीर केले आहे। याद्वारे राज्यात 295 पेक्षा जास्त स्टुडिओ, विशेष पार्क्स आणि स्टार्टअप्सला प्रोत्साहन दिले जाईल। मागील वर्षी
केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद वेव्ज यशस्वीपणे संपन्न झाली। या क्षेत्रातील उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी मुंबईमध्ये केंद्र सरकारच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करण्यात आली आहे। विकसित महाराष्ट्र 2047 या दृष्टिकोनाशी सुसंगत महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र जीसीसी धोरण 2025 तयार करण्यात आले आहे। मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसी साठी देशातील सर्वाधिक पसंतीचे स्थान ठरत आहे। राज्यात या धोरणाच्या माध्यमातून 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र स्थापन करण्यात येणार असून 4 लाख उच्च कुशल नोकरीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। उपक्षेत्र चौथे पर्यटन राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सन 2047 पर्यंत वार्षिक 16 कोटीहून 38 कोटीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे। त्याकरिता मुंबई, सिंगापूर आणि दुबईमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणे, खासगी गुंतवणूक आकर्षित करून जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे व पर्यटन परिपथ विकसित करणे, तसेच प्रवास 100% डिजिटाइज करून पर्यटन परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त निवडक 50 पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल। सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये बसलेला वासोटा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि रणनीतीचे प्रतीक आहे। पर्यटकांच्या सुरक्षित, सुलभ व पर्यावरणपूरक प्रवेशाकरता मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे प्रकल्प करण्याचे नियोजित करण्यात आले आहे। नाशिक येथे रामकाल पथ विकास प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणारी कामे प्रगतीपथावर आहेत। राज्यातली तिसरी चित्रनगरी नवरगाव तालुका रामटेक जिल्हा नागपूर येथे विकसित करण्यात येणार आहे। रामटेक येथे रामसृष्टी व कालिदास सृष्टी उभारण्यात येईल। तसेच महाकवी कालिदास यांचे जीवनचरित्र सर्वसामान्य जनतेला व नवीन पिढीला कळावे याकरिता चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल। देशातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी राज्यात असलेल्या 5 ज्योतिर्लिंगांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी व तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नियमित आढावा, समन्वय व नियंत्रण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पंढरपूर मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून पुढील विकास कामांचे नियोजन प्रगतीत आहे। महानुभाव पंथीयांच्या विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्याची कामे प्रगतीपथावर असून त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल। स्तंभ दुसरा शाश्वत उपक्षेत्र पहिले शाश्वत शहरी विकास 2047 पर्यंत राज्याची नागरी लोकसंख्या 70% होणार असून स्थूल राज्य उत्पन्नात या घटकाचे 75 ते 80% योगदान असणार आहे। राज्यात शाश्वत शहरी विकास करण्याकरता 10 पेक्षा जास्त सक्षम प्रादेशिक विकास प्राधिकरणे स्थापन करणे, 50 पेक्षा अधिक सुनियोजित बहुउपयोगी शहरी समूह विकसित करणे, वाहतूक केंद्रित विकास तसेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा 100% डिजिटाइज करण्याचे नियोजन आहे। मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत $140 अब्ज वरून $300 अब्ज पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। वडाळा येथे जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब स्थापन करण्यासाठी 130 एकर जमीन वाटप करण्यात आली आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गातील ठाणे ते तलासरी मधील 3 स्थानकाचे काम 2027 अखेर पूर्ण होणार आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पाद्वारे निर्माण होणाऱ्या आर्थिक मूल्याचा फायदा घेण्यासाठी विरार, बोईसर आणि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवतीच्या क्षेत्राच्या विकासाकरता बृहद आराखडा तयार करण्यात येईल। अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई 3.0 विकसित करण्यात येईल। या अंतर्गत कर्नाळा साई चिरनेर, रायगड पेण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीनफील्ड विकास केंद्रे म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे। वाढवण जिल्हा पालघर जवळ चौथी मुंबई विकसित करण्याचे नियोजित असून त्या अंतर्गत लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्रे निर्माण करण्यात येतील।
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर प्रदेशातील 20 लाख झोपडपट्टीधारकांच्या घरांच्या पुनर्विकासासाठी तसेच भाडे तत्वावरील घरांसह 10 लाख परवडणारी घरे विकसित करण्यासाठी बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेशात नवीन बेकायदेशीर बांधकामे होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी GIS आधारित मॅपिंगचा वापर करून नो न्यू स्लम फ्रेमवर्क विकसित करण्यात येणार आहे. सदर फ्रेमवर्क पुढे इतर शहरात देखील लागू करण्यात येईल. केंद्र शासनाकडून नीती आयोगामार्फत देशभरातील निवडक क्षेत्रांचा आर्थिक वाढीचा रोडमॅप तयार करण्यात येत आहे. मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ग्रोथ हब प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. नागपूर शहराच्या आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी नवीन नागपूर म्हणून व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करण्यात येणार आहे. नागपूर शहराच्या विकास व विस्ताराला चालना देण्यासाठी नागपूर रिंग रोडला देखील मान्यता देण्यात आली आहे. उपक्षेत्र दुसरे, वाहतूक व माल पुरवठा व्यवस्थापन. राज्यात सन 2047 पर्यंत प्रवासी व माल वाहतुकीकरता सलग संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी 1200 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तसेच 6000 किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे. मुंबई, पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी 173 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. तसेच आगामी वर्षात 50 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे नियोजन आहे. सन 2029 पर्यंत आणखी 165 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका या सुरू करण्यात येणार आहेत. वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका 11 हा 23,487 कोटी रुपये किमतीचा पूर्णतः भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरीय स्थानक व वांद्रे टर्मिनस पर्यंत करण्याचे नियोजन आहे. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग 8 हा 22,862 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्ग 2 या 5,575 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल. रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई आणि पुणे शहरात भुयारी मार्गांचे जाळे उभारण्याचा शासनाचा मानस आहे. मुंबई शहरातील ऑरेंज गेट पूर्व मुक्त मार्ग ते मरीन ड्राईव्ह दरम्यान भुयारी मार्ग प्रकल्पाच्या लॉन्चिंग शाफ्टचे बांधकाम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड या भुयारी मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम स्तरावर आहे. ठाणे ते बोरिवली या 18,838 कोटी रुपये किमतीच्या भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असून जून 2028 पर्यंत तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे. खारघर ते तुर्भे या सुमारे 6 किलोमीटर लांबीच्या 2,100 कोटी रुपये किमतीच्या भुयारी मार्गाचे काम सप्टेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एकात्मिक भुयारी मार्ग रस्ता प्रकल्पांतर्गत वांद्रे वरळी सागरी सेतू ते बुलेट ट्रेन स्थानक, वांद्रे कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडण्यात येणार आहे. गायमुख जंक्शन ते फाउंटन हॉटेल जंक्शन दरम्यान सुमारे 6 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान 9 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. पूर्वेकडील अटल सेतू ते पश्चिमेकडील सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी सेतू यांच्या दरम्यान सिग्नल विरहित वाहतुकीकरता शिवडी वरळी या उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर असून सप्टेंबर 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ऐरोली ते कटई नाका या उन्नत मार्गाचे भाग 3 चे काम हाती घेण्यात येत आहे. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. अटल सेतू ते मुंबई पुणे द्रुतगती मार्गापर्यंत 1,102 कोटी रुपये किमतीचा उन्नत मार्ग फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्याकरता छेडानगर ते आनंदनगर व आनंदनगर ते साकेत ठाणे या उन्नत मार्गाचे काम डिसेंबर 28 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
तसेच साकेत ते आमणे या उन्नत मार्गाच्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे वर्सोवा सागरी सेतू या 18,121 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे 4 टप्प्याचे काम प्रगतीत असून हा प्रकल्प मे 2028 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वर्सोवा दहिसर भाईंदर या 22,166 कोटी रुपये किमतीच्या सुमारे 60 किलोमीटर लांबीचा किनारी मार्ग प्रगतीत असून डिसेंबर 28 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंबई वाढवण द्रुतगती जोडणी करण्याकरता उत्तम ते विरार या सुमारे 58,754 कोटी रुपये किमतीच्या सागरी सेतूचे काम हाती घेण्यात येत आहे. बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. अटल सेतूला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याकरता उल्वे किनारी मार्गाचे काम जुलै 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पनवेल ते कर्जत या 2,782 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3B या 14,907 कोटी रुपये किमतीच्या कामास मान्यता देण्यात आली असून त्यात राज्य शासनाचा 50% आर्थिक सहभाग आहे. या प्रकल्पाअंतर्गत बदलापूर कर्जत, आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई या दरम्यान सुमारे 69 किलोमीटर लांबीचे नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावित आहेत. पुणे लोणावळा 3ऱ्या व 4थ्या रेल्वे मार्गिकेच्या 5,100 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा पिंपरी चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव या औद्योगिक पट्ट्यांना थेट लाभ होईल. पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा 2 मधील खडकवासला स्वारगेट, हडपसर खराडी मेट्रो मार्गिकेच्या उपमार्गिका, हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. पुण्यातील रामवाडी ते वाघोली दरम्यान 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पास देखील मान्यता देण्यात आली आहे. येरवडा ते कात्रज आणि हिंजवडी ते सिंहगड रोड या 54 किलोमीटर दुहेरी भुयारी मार्गाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येत आहे. राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी 50% राज्य हिश्श्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 2025 ते 47 अंतर्गत राज्यातील रस्त्यांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल. या योजनेत 6,272 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग, 14,919 किलोमीटरचे राज्य व जिल्हा मार्ग तसेच 4,247 किलोमीटरचे पर्यटन परिपथ समाविष्ट आहेत. ही योजना महाराष्ट्राला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. पवनार जिल्हा वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या शक्तीपीठ महामार्गाच्या कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित संरेखनास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. कल्याण जिल्हा ठाणे ते लातूर पर्यंत ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग उभारण्याचे प्रस्तावित असून त्याच्या संरेखनाची कारवाई सुरू आहे. राज्यातील 1,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महत्वाचं आहे राज्यातील 1,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडण्यात येईल असे मी घोषित करत आहे. त्यासाठी एशियाई विकास बँकेच्या सहाय्याने 4,500 कोटी रुपये किमतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील विदर्भात पूर्व विभागातील नैसर्गिक खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या भागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर या प्रवेश नियंत्रित शीघ्र संचार द्रुतगती महामार्गांच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. वाढवण बंदराला देखील समृद्धी महामार्गाने जोडण्याकरता तवा ते भरवीर माल वाहतूक कॉरिडॉरच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. पुणे ते शिरूर हे 53 किलोमीटर लांबीचे 7,514 कोटी रुपये किमतीचे उन्नत मार्गाचे काम मंजूर करण्यात आले आहे. तळेगाव चाकण हा 6,499 कोटी रुपये किमतीचा 25 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग व चाकण शिक्रापूर या 5,232 कोटी रुपये किमतीच्या 28 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या 6 पदरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुणे ते छत्रपती संभाजीनगर जलद व सुलभ प्रवासासाठी शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या 192 किलोमीटर लांबीच्या 14,886 कोटी रुपये किमतीच्या
ग्रीनफील्ड महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूंज MIDC दरम्यान उन्नत मार्गाचे काम 2 टप्प्यामध्ये करण्यात येईल. हडपसर यवत या 5,262 कोटी रुपये किमतीच्या 31.50 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा 25 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर पुणेकरिता विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गडचिरोली येथे ग्रीनफील्ड विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. लातूर, बारामती व अमरावती येथील विमानतळाच्या ठिकाणी रात्रीच्या उड्डाणाकरता सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिर्डी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ व कराड विमानतळांच्या विस्तारीकरणाची कामे सुरू करण्यात येत आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्यायी पर्यावरणपूरक स्वस्त उपाय म्हणून सध्याचे जलमार्गांचे 125 किलोमीटरचे जाळे 340 किलोमीटरपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या वार्षिक 1,60,00,000 असलेली प्रवासी संख्या 2031 पर्यंत 7,39,00,000 वाढेल. यासाठी 21 विद्यमान जलमार्गावरील 20 टर्मिनलचे अद्ययावतीकरण आणि 11 नवीन जलमार्गावर 24 टर्मिनलची निर्मितीसाठी 6,600 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईमधील रेडिओ क्लब येथील नवीन जेटी प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून उदयास येत असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाकरिता राज्य हिस्सा म्हणून आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मच्छीमारांच्या अडचणी व गरजा लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे आधुनिक मत्स्य बंदर विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे बोटींसाठी सुरक्षित थांबा, वादळी वाऱ्यापासून संरक्षण आणि आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होणार असून त्याद्वारे मत्स्य उत्पादनात भरीव वाढ होणार आहे. वाढवण बंदर प्रकल्पातून 12 लाखाहून अधिक थेट रोजगार निर्मिती होणार आहे. वाढवणच्या आसपासच्या सुमारे 44 गावामधील स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी वाढवण बंदर कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती व जहाज पुनर्वापर धोरण 2025 जाहीर केले आहे. या धोरणाअंतर्गत मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करण्यात येणार असून ग्रीनफील्ड जहाज बांधणी क्लस्टर प्रकल्पासाठी आवश्यक तरतूद करण्यात येणार आहे. उपक्षेत्र 3 ऊर्जा आणि शाश्वतता सन 2047 पर्यंत 75% स्वच्छ ऊर्जा मिळवण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी राज्यात सौर, पवन आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना चालना दिली जात आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी ग्राहकांना वीज बिलामध्ये 100% सवलतीच्या अनुषंगाने योजनेच्या अंमलबजावणीपासून तर फेब्रुवारी 2026 पर्यंत 32,756 कोटी रुपये वितरित केले आहेत आणि सन 2026-27 मध्येही ही योजना सुरूच राहणार आहे आणि त्याकरता 20,000 कोटी रुपये एवढा निधी आरक्षित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 अंतर्गत एकूण 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील 100% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3,449 मेगावॅट क्षमता कार्यान्वित झाली असून डिसेंबर 26 पर्यंत सुमारे 10,000 मेगावॅट अतिरिक्त क्षमता ही निर्माण होणार आहे. प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एकूण 6,63,324 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले आहेत. कुसुम घटक ब योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम क्रमांकावर आहे. मला सांगण्यास आनंद वाटतो
की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 या एकाच महिन्यात 45,911 इतके सौर कृषी पंप बसवून महाराष्ट्र राज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणी देशात राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे। आतापर्यंत 4,57,000 घरगुती ग्राहकांनी 1,735 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे रूफटॉप सोलर स्थापित केले आहेत। या ग्राहकांना 3,200 कोटी रुपये सबसिडीचा लाभ देण्यात आलेला आहे। 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना स्मार्ट योजना मंजूर केली आहे। या योजनेत 5 लाख लाभार्थ्यांसाठी 635 कोटी रुपयांचे अनुदान राज्य शासन देणार आहे। राज्याची पुढील 10 वर्षाची स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जेची गरज विचारात घेता महाराष्ट्र नवीनीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025 ते 35 जाहीर करण्यात आले आहे। त्या अंतर्गत सन 2029 पर्यंत 50% आणि 35 पर्यंत 65% हरित ऊर्जा प्राप्त करून घेण्याचे उद्दिष्ट आहे। या धोरणामुळे राज्यात 3 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित असून राज्याला वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून 15,600 कोटी रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे। उदंचन जलविद्युत प्रकल्प विकासनाच्या धोरणाअंतर्गत आतापर्यंत एकूण 55 उदंचन प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले असून याद्वारे 78,215 मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे। या प्रकल्पातून 4,16,000 कोटीची गुंतवणूक व 1,28,000 रोजगार निर्मिती होणार आहे। सद्य परिस्थितीत 6 प्रकल्पांचे काम सुरू झाले असून त्यातून 10,300 मेगावॅट क्षमता निर्माण होणार आहे। राष्ट्रीय वन धोरण 1988 अनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किमान 33% क्षेत्र वन व वृक्ष आच्छादित असणे अपेक्षित आहे। पर्यावरण संवर्धन, हवामानाच्या बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल। उपक्षेत्र 4 पाणी व्यवस्थापन सन 2047 पर्यंत पाण्याची लागणारी गरज विचारात घेऊन ग्रामीण व शहरी भागात विहित मानकानुसार पाणी उपलब्धतेची सुनिश्चिती केली जाईल। प्रत्येक नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जललेखा परीक्षण करून शाश्वत पाणी वापर संस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे। डिजिटल, प्रमाणित आणि ऑनलाईन जलसंपत्तीची माहिती प्राप्त होण्याकरता राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। या केंद्राची इमारत नाशिक येथे प्रस्तावित असून या केंद्रासाठी एकूण 71 कोटी 20 लक्ष रुपये इतका खर्च अपेक्षित आहे। वैनगंगा नळगंगा नदीजोड योजनेच्या 94,968 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। वैतरणा व उल्हास खोऱ्यातील 54 टीएमसी अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचे प्रस्तावित असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कारवाई सुरू आहे। दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या 13,497 कोटी रुपये किमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या 7,465 कोटी रुपये किमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या एकूण 2,213 कोटी रुपयाच्या कामास मान्यता देण्यात आली आहे। बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील क्षेत्रास पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरता नीरा करहा नदीजोड प्रकल्प राबविण्यात येईल। कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर व अन्य धोके निवारणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने 2,240 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्य प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे। या अंतर्गत कृष्णा खोऱ्यातले पुराचे पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे। हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या अनेक संस्थांनी सन 2026 मध्ये
अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम होऊन दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गंभीर आहे आपल्याकरता. या दृष्टीने पिण्याचे पाणी राखून ठेवणे तसेच जलयुक्त शिवार अभियान आणि जलसंधारण योजनाच्या माध्यमातून पाण्याचे संवर्धन व वैरण विकासाकरिता प्राधान्याने उपाययोजना करण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील शहरांमध्ये 5,860 कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्र नागरी जलपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. या कार्यक्रमाअंतर्गत नागरी सांडपाण्यावर 100% प्रक्रिया करून प्रभावी पुनर्वापर करण्यात येणार आहे. स्तंभ 3 सर्वसमावेशक उपक्षेत्र 1 सामाजिक न्याय व कल्याण विजन डॉक्युमेंट 2047 द्वारे सर्वसमावेशक विकास साधताना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्व बालकांसाठी सुरक्षित आणि पोषणक्षम वातावरणाची हमी, महिला नेतृत्वाखालील उद्योजकता वाढविणे, ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यदायी, सुरक्षित व सन्मानजनक जीवनाची खात्री तसेच शाश्वत व वैविध्यपूर्ण उपजीविका निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. महत्वाचा विषय पाणी पिऊन घेतो. पाणी कुठे ठेवलं माझं? आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. नानाभाऊ, ऐकायचं एक मिनिट. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केले तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही. ऐका पुढे, अजून संपलं नाहीये. अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा. शांत बसा. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, लोक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबविण्यात येत आहेत. सन 2026-27 मध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत 23,150 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार
राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याकरिता प्रारूप आराखडा करण्याच्या दृष्टीने समिती गठीत करण्यात आली आहे। समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित असून शिफारसीनुसार समुचित लाभ देण्याची पुढील आवश्यक कारवाई करण्यात येईल। आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृतहार योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, आदर्श आश्रम शाळा, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, ठक्कर वापा आदिवासी विकास योजना तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत। बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत विंधन विहिरी व सौर पंप हा घटक वनक्षेत्रालगतच्या गावातील आदिवासी शेतकऱ्यांना अनुज्ञेय करण्यात आला आहे। कातकरी, कोलाम आणि माडिया या आदिम जमाती तसेच पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पॅकेजद्वारे निधी राखीव ठेवण्यात येणार आहे। सन 2026-27 मध्ये आदिवासी घटक कार्यक्रमाकरता 21,723 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे। इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत। ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना, आश्रमशाळा, विद्यानिकेतन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत। धनगर व गोवारी समाजातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत। या सर्व योजनांकरता पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। विविध समाज घटकांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती तसेच संशोधनाचे काम करण्यासाठी सारथी, बार्टी, आरटी, TRTI, महाज्योती, वनारटी, अमृत आणि मार्टी या संस्था कार्यरत आहेत। या सर्व संस्थांसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे। तृतीय पंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण जाहीर करण्यात आले असून त्यांच्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे। दिव्यांग व्यक्तींना गुणवत्तापूर्ण व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्याकरता व स्वावलंबन वाढवण्यासाठी राज्यात 36 कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार असून तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य यापूर्वीच महिना 1,500 वरून 2,500 रुपयापर्यंत करण्यात आले आहे। दिव्यांगांना शासकीय लाभाच्या सर्व सेवा सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर देण्यासाठी दिव्यांग सहाय्यक संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे। दिव्यांगांकरता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1% निधी राखून ठेवण्याकरिता निकष निश्चित करण्यात आले आहेत। केंद्र शासनाने जुने सर्व कामगार कायदे पुनर्रचित करून 4 नवीन कामगार संहिता अंमलात आणल्या आहेत। राज्यातील कामगारांचे हित जोपासण्याकरता या कामगार संहितांची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल। राज्याच्या संतुलित, सर्वांगीण व गतिमान विकासासाठी आकांक्षित जिल्हा व आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा राज्य योजनेअंतर्गत विस्तार करण्यात येत आहे। सध्याच्या गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव व वाशिम या आकांक्षित जिल्ह्यांसोबत हिंगोली, जालना, पालघर, बीड व धुळे आणि परभणी या 6 नवीन आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल। या 10 जिल्ह्यातील 77 तालुके तसेच उर्वरित जिल्ह्यातील 100 आकांक्षित तालुक्यांचा गतिमान विकास करण्यात येणार आहे। सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सर्वांकष विकासासाठी सिंधुरत्न समृद्धी योजना सन 2024-25 पर्यंत 3 वर्षासाठी राबविण्यात आली होती। पुढील 3 वर्षाकरता सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 प्रस्तावित करण्यात येत आहे। कोकण विभागातील साकव बांधणी व दुरुस्तीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येईल। येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता
या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. काळजी करू नका. तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार आहे. फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका. सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण चालू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख लखपती दिदी झाल्या आहेत. सन 2026-27 मध्ये आणखी 25 लाख बहिणींना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता समूहांच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आलेली आहे. उपक्षेत्र दुसरे, शिक्षण व कौशल्य विकास. राज्यात 100% मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान व 80%हून अधिक पदवीधरांसाठी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी 8 ते 10 शैक्षणिक शहरांची उभारणी करणे, युवकांना उद्योग केंद्रीय आणि कौशल्य विकास शिक्षणाद्वारे सुसज्जित करणे, नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे प्रतिभा केंद्र निर्माण करण्याचे नियोजित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची एज्युसिटी विकसित करण्यात येत आहे. यामध्ये USA, UK, ऑस्ट्रेलिया व इटली या देशातील 6 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या सर्व विद्यापीठांचे अभ्यासक्रम याच वर्षी सुरू होणार असून या उपक्रमांमुळे राज्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ज्ञानार्जना करता येतील. अमरावती शहरातील शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एकत्रित आणण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाची उभारणी करण्यात येईल. राज्यातील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आपण बक्षीस रकमेत मोठी वाढ केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञान वारी उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना इस्रो आणि अमेरिकेतील नासा या जगप्रसिद्ध संस्थांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने आपण दक्ष हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असून या अंतर्गत महिमा महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट या संस्थेची स्थापना केली जाईल. या माध्यमातून आपल्या तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा, कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक मार्गदर्शन दिले जाईल. राज्यातील समुपदेशन सेवांचा विस्तार व अधिक संघटित व्यवस्था निर्माण करण्यासाठी 36 नवदिशा केंद्रे स्थापन करण्यात येतील. मला सांगताना अभिमान वाटतो की केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र आज देशाचे स्टार्टअप कॅपिटल ठरले आहे. युनिकॉर्न्सच्या संख्येतही आपलेच राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. राज्याला जागतिक केंद्र बनवण्यासाठी आम्ही नवीन स्टार्टअप व नाविन्यता धोरण 2025 जाहीर केले आहे. पुढील 5 वर्षात 1,25,000 उद्योजक घडवणे आणि 50,000 स्टार्टअप्सला बळ देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तळागाळातील नवोद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करत आहोत. यातून निवडक स्टार्टअप्सला थेट आर्थिक मदत दिली जाईल. या उपक्रमाअंतर्गत 50 सर्वोत्तम स्टार्टअप्सची निवड केली जाईल. त्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प शासकीय विभागामध्ये राबविण्यासाठी
25 लाख रुपयापर्यंतची कामे निविदेशिवाय थेट दिली जातील. चर्मकला डिझाईन व उत्पादन अद्ययावत केंद्र बांद्रा मुंबई येथे स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये नाविन्यता आणि उद्योजकता केंद्रासह सर्व सुविधा असलेली बहुमजली इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. आदिवासी जमातीतील युवांना नाविन्यतेवर आधारित उद्योजक आणि उद्योग निर्माते बनवण्यासाठी राज्यात भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप फॉर आत्मनिर्भरता म्हणजे बिरसा ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. उपक्षेत्र तिसरे आरोग्य सर्व स्तरावरील नागरिकांसाठी सुलभ किफायतशीर व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेची सुनिश्चिती करणे व त्याद्वारे राज्यातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढविणे यासाठी आरोग्य सेवांचा विस्तार करून ती शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्व नागरिकांना पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. विशेषज्ञ आरोग्य सेवा आणि संशोधनासाठी परिसंस्था म्हणून मेडिसिटीज स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक आरोग्य सेवांचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. ताणतणाव, जीवनशैलीजन्य आजार, मानसिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी सातारा जिल्ह्यातील दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येईल. तसेच मुंबई महानगर परिसरात वैदिक ज्ञान, संगीत, परंपरेवर आधारित वेलनेस उत्कृष्टता केंद्र विकसित करण्यात येईल. तुम्ही भेट द्यायला या म्हणजे तुम्हाला समजेल. कर्करोग, मधुमेह व हृदयविकार यासारख्या आजारांचे लवकर निदान करण्याकरता एशियाई विकास बँकेच्या सहाय्यतेतून ग्रामीण भागात दरवर्षी तपासणी मोहीम राबवण्यासाठी 4,500 कोटी रुपये किमतीची प्रगती योजना प्रस्तावित आहे. राज्यातील 29 महानगरपालिका, 247 नगर परिषदा आणि 147 नगरपंचायतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व आरोग्य विभागाच्या सर्व गुणवत्तापूर्ण सुविधा देण्याकरता समन्वय साधणे व कामकाजाचे संनियंत्रण करण्यासाठी शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे. राज्यात डिजिटल सार्वजनिक आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान अभियान राबविण्यात येईल. यामुळे रिअल टाइम डॅशबोर्डच्या आधारे प्रभावी निर्णय प्रक्रिया आणि संनियंत्रण करणे शक्य होईल. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनारोग्य योजना व महात्मा फुले जनारोग्य योजनेअंतर्गत उपचार संख्येत 1,356 वरन 2,399 इतकी वाढ करण्यात आलेली आहे. जवळपास 1,000 आजार त्यात वाढवले आहेत. आणि अंगीकृत रुग्णालयाची संख्या 1,792 वरन 4,537 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जास्त खर्च होणाऱ्या 9 प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारासाठी 22 लक्ष रुपयेपर्यंतची रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या निधीतून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 22 लक्ष रुपयेपर्यंत राज्य सरकार देईल. सार्वजनिक आरोग्याच्या सर्वंकष उन्नतीसाठी एम्स व आयएमच्या धर्तीवर उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षण व संशोधनासाठी नागपूर येथे भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था स्थापन करण्यात येईल. राज्यात 35 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित आहेत. त्यापैकी नव्याने मान्यता दिलेल्या 11 महाविद्यालयांची बांधकामे विविध टप्प्यावर आहे. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या संस्थेच्या इमारतीच्या एकत्रीकरणाकरता बृहद आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यात विविध जिल्हा आरोग्य संस्थांची बळकटीकरणाची कामे सुरू असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. बीड येथील जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 360 खाटांचे रुग्णालय बांधकाम, नर्सिंग कॉलेज व वसतिगृहाचे काम प्रस्तावित आहे. उपक्षेत्र चौथे सॉफ्ट पॉवर राज्यास भाषा, कला, क्रीडा व संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. या बाबीचे जतन, संवर्धन आणि त्याचा प्रसार करणे, सांस्कृतिक वारशाचे महत्त्व विशद करणे, अधिकाधिक प्रसिद्धी देऊन
त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याकरिता राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा व प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात येणार आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होणार आहे. कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या निमित्त देशभरातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येतील. या कुंभमेळ्याचे सुयोग्य आयोजनासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याकरता आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या अंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता, त्र्यंबकेश्वर येथे उपसा योजनेद्वारे अमृत स्नान व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मलनिस्सारण प्रकल्प, घाट सुशोभीकरण व इतर सुशोभीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत. नाशिक विमानतळ, नाशिक रिंग रोड, नाशिक रेल्वे स्टेशन, नाशिक बस स्टेशन इत्यादी सर्व पायाभूत सुविधांच्या श्रेणीवर्धनाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकन प्राप्त 12 किल्ल्यांमध्ये राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, साल्हेर, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि तामिळनाडू राज्यातील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. या ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन करण्याकरता आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. आंबेगाव बुद्रुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे शिवसृष्टी प्रकल्पासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आंग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व पानिपत हरियाणा काला अम येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या स्मारकांच्या जागा निश्चितीसाठी संबंधित राज्य सरकारशी समन्वय साधण्यात येत आहे. स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराजांच्या मौजे तुळापूर येथील भव्य स्मारकाचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मौजे वडू बुद्रुक येथील समाधीस्थळाचे काम जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथील स्मारकाच्या कामाचा नियोजन आराखडा अंतिम टप्प्यात असून हे काम देखील लवकरच हाती घेण्यात येईल. छत्रपती संभाजी महाराज त्याच्यात धर्मवीर स्वराज्य रक्षक म्हणायचं राहिलं ते आता ऍड करतो. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ल्याचे तसेच संगम माहुली, सातारा येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे जतन, संवर्धन व जीर्णोद्धार करण्यात येईल. थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे जन्मगावी मौजे कडगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे भव्य स्मारक उभारण्याचे प्रस्तावित आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याची साठी मान्यता देण्यात आली आहे. मराठी भाषेतील साहित्य व ग्रंथ अन्य भाषांमध्ये तसेच अन्य भाषातील दर्जेदार साहित्य मराठी भाषेमध्ये अनुवादित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. वनसंपदेने समृद्ध चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील सागवान वारशाचे जतन, संशोधन व जनजागृतीसाठी टिंबर म्युझियम व झायलेरियम उभारण्याचे प्रस्तावित आहे. सन 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. राज्यातून जास्तीत जास्त खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवावा याकरिता मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शूटिंग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिस या 12 खेळांचे राज्यस्तरावर 8 हाय परफॉर्मन्स सेंटर सुरू करण्यात आले आहेत. आणखी 4 अशाच प्रकारचे केंद्र सुरू करण्यात येतील. विभाग स्तरावर 25 क्रीडा उत्कृष्टता केंद्रे व जिल्हा स्तरावर 96 क्रीडा गुणवत्ता विकास केंद्रे सुरू करण्यात येतील. राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी
आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्तंभ चौथा, सुशासन व गतिमानता. उपक्षेत्र पहिले, प्रशासन. आर्थिक व सामाजिक गरजानुसार प्रशासकीय व्यवस्थेची पुनर्रचना करणे, अधिकारी कर्मचारी यांचे सेवा प्रवेश नियम ते निवृत्तीपर्यंत सेवा प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि खासगी क्षेत्राच्या साहाय्याने नागरी सेवा पुरविण्यात अव्वल राज्याचा दर्जा प्राप्त करण्याचे आपले ध्येय आहे. विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक वाटते. त्याकरिता प्रशासकीय विभागांचे सेवा प्रवेश नियमांचे एकत्रीकरण, प्रमाणीकरण आणि सुलभीकरण करण्यात आले आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत 1,20,000 पदभरती करण्यात आली असून पुढील कालावधीत टप्प्याटप्प्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर यंत्रणांच्या माध्यमातून आणखी 75,000 पदांची पदभरती करण्यात येणार आहे. राज्यातील नागरिकांना शासकीय योजना आणि सेवा सहज, सुलभ आणि उत्तरदायी पद्धतीने देण्याकरता शासकीय प्रक्रिया पुनर्रचना उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत अर्ज प्रक्रियेमधील अनावश्यक माहिती, कागदपत्रे तसेच छाननी प्रक्रियेचे टप्पे व लागणारा कालावधी लक्षणीयरित्या कमी करण्यात येत आहे. यासाठी आपले सरकार पोर्टल 2.0, मैत्री पोर्टल 2.0, महाडीपीटी 2.0 नव्याने विकसित करण्यात येत आहे. नागरिकांच्या मालमत्तांमधील वाद कमी करणे, मालमत्ता हस्तांतरणामधील गैरव्यवहारांना प्रतिबंध करणे आणि मालमत्तांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र भूमी मालकी हक्कधारी अधिनियम आणण्यात येईल. उपक्षेत्र दुसरे, तंत्रज्ञान. प्रभावी शासनासाठी सर्व नागरिक आणि व्यवसाय सेवा डिजिटलायझेशन राज्यात प्रगत तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. जमिनीचे 100% व्यवहार संगणकीकृत करणे, 100% ई-ऑफिसचा स्वीकार आणि कागदविरहित शासकीय कामकाज सुरू करण्याचे नियोजित आहे. प्रभावी धोरण निर्मिती, जलद निर्णय प्रक्रिया तसेच उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने पुरेशा मनुष्यबळासह इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग हा स्वतंत्रपणे स्थापित करण्यात येणार असून त्या सहाय्यक म्हणून आयुक्तालय तसेच स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान संवर्ग कार्यान्वित करण्यात येईल. राज्यातील माहिती तंत्रज्ञान व बुद्धिमत्ता क्षेत्र गतिमान करण्याच्या उद्देशाने ओपन एआय व सर्वम एआय या जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील नामवंत संस्थांसोबत हेतुपत्र करण्यात आले आहे. तसेच IIT मुंबई आणि भारत जेन यांच्या समावेत शासनाने सामंजस्य करार केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन, ड्रोन, स्वयंचलित वाहन व डीप टेक यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात राज्याला जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून विकसित करणे तसेच संशोधन, नवोन्मेष व उच्च मूल्य उत्पादनाची परिसंस्था निर्माण करणे या हेतूने राज्यात विशेष धोरण अंमलात आणण्यात येणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 या दृष्टिकोनाशी सुसंगत सायबर सुरक्षा धोरण राबविण्याचे प्रस्तावित आहे. राज्याला सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्ज असे डिजिटल राज्य बनवणे हे या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राज्याच्या सार्वभौम डेटाची आणि अनुप्रयोगाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक स्टेट डेटा सेंटर स्थापन करण्यात येईल. राज्यात महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांचे कार्यक्षम व प्रभावी पद्धतीने नियोजन करून त्याच्या अंमलबजावणीचे कार्य हे केंद्र करेल. उपक्षेत्र तिसरे, सुरक्षा. गुन्हे तपासणी तसेच आपत्ती प्रतिरोधकता व रस्ते सुरक्षा सक्षम करणे हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता अद्ययावत फौजदारी कायदे संहितेच्या अंमलबजावणीस गती देण्यात येत आहे. तंत्रज्ञानावर आधारित पोलीस व्यवस्था, पोलीस नोंदीचे 100% डिजिटलायझेशन, सक्षम सीसीटीव्ही यंत्रणा, सर्व जिल्ह्यामध्ये प्रगत न्यायवेधक सायबर केंद्र कार्यान्वित करणे आणि ITMS सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्याचे नियोजन आहे. मानव वन्यजीव संघर्ष निवारणाकडे राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष दिले असून या समस्येवर
कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. वन्यजीवांच्या हालचालीची पूर्वसूचना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर, रात्रीच्या गस्तीसाठी विशेष थर्मल ड्रोन आणि कमांड अँड कंट्रोल सेंटर आणि सौर कुंपण योजना यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. हे जे मध्ये बोलत असतील त्यांचे पैसे कट केले जातील. मग इकडेच बघितलं, इकडे नाही, मध्ये मध्ये त्यांचं बजेट कट केलं जाईल. त्यांना परमनंट नाशिकमध्ये बसवण्यात येईल. विकसित महाराष्ट्र 2047 उपक्रमाअंतर्गत स्मार्ट पोलिसिंग आणि न्यायदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकरता बॉडी वोर्न कॅमेरा उपलब्ध करून देण्याबाबतची कारवाई 3 वर्षात टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. राज्यात 21 पथदर्शी फिरती न्यायवेधक वाहने लोकार्पित करण्यात आली असून सायबर सुरक्षा स्थिती आणि नागरिकांची सुरक्षा सुधारण्याकरता महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ कार्यान्वित करण्यात आले आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी संशोधनात्मक अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाकरता राज्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था मिहान नागपूर येथे स्थापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करून त्यांच्या 4 तुकड्या स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उपक्षेत्र 4 वित्त. डर मुझे भी लगा फासला देखकर, डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर. खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल मेरा हौसला देखकर. खर्चाचे सुसूत्रीकरण, महसूल प्रणालीचे आधुनिकीकरण, कामगिरीवर आधारित अंदाजपत्रकाची सुनिश्चिती आणि पर्यायी वित्त पुरवठ्याच्या स्रोतांचा वापर या उपक्रमाद्वारे दूरदर्शी आर्थिक व्यवस्थापन आणि पर्यायी शाश्वत राजकोषीय मार्ग सुनिश्चित करणे हे राज्याचे उद्दिष्ट आहे. विकसित महाराष्ट्र 2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी सार्वजनिक गुंतवणुकीबरोबर खासगी गुंतवणुकीची आवश्यकता आहे. त्याकरिता महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणास मान्यता देण्यात आली आहे. या धोरणामुळे राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळेल. देशाच्या एकूण वस्तू व सेवा कर संकलनात राज्य देशात प्रथम क्रमांकावर असून राज्याचा महसूल वाढीचा दर देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. वस्तू व सेवा कर दराच्या पुनर्रचनेमुळे उत्पादन व उपभोग यामध्ये सकारात्मक वाढीचा दर दिसून येतो आहे. सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात 5,60,964 कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित केली होती. महसुली जमेचे सुधारित अंदाज हे 6,01,489 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. 6,01,489 कोटी. सन 2025-26 एकूण खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज 7,20,000 कोटी रुपये व सुधारित अंदाज 7,55,920 कोटी रुपये असून भांडवली व कल्याणकारी योजनांवरील खर्चात झालेल्या वाढीमुळे सन 2025-26 या वर्षाच्या एकूण खर्चाच्या सुधारित अंदाजात वाढ करण्यात आली आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 21,867 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तरतूद 1,702 कोटी रुपयांनी अधिक आहे. सन 2026-27 मध्ये कार्यक्रम खर्चाची रक्कम 2,75,626 कोटी इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 23,150 कोटी रुपये तर आदिवासी घटक कार्यक्रमाकरता 21,723 कोटी रुपये इतक्या नियत व्ययाचा समावेश आहे. सन 2026-27 च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी
7,69,467 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सन 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 6,16,099 कोटी रुपये तर महसुली खर्च 6,56,651 कोटी रुपये अंदाजित केला आहे. परिणामी 40,552 कोटी रुपये अंदाजित तूट येत आहे. राजकोषीय सुधारणांमध्ये राज्य नेहमीच अग्रेसर राहिला आहे. राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी ठेवण्यात यंदाही शासन यशस्वी ठरले आहे. तसेच राज्याची महसुली तूट ही देखील सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1% कमीच राहिलेली आहे. सन 2026-27 ची राजकोषीय तूट 1,50,491 कोटी रुपये आहे. यानंतर मी अर्थसंकल्पाच्या भाग 2 कडे वळतो. माननीय अध्यक्ष महोदय, आता मी अर्थसंकल्पाचा भाग 2 माननीय सभागृहासमोर सादर करीत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज रुपये 4,09,593 कोटी आहेत. सन 2026-27 या आर्थिक वर्षात राज्याच्या स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट 4,15,653 कोटी एवढे निश्चित करण्यात आले आहे. एक BS4 व त्यावरील प्रदूषणाची मानके असलेले वाहन निष्कासित करून नवीन वाहन खरेदी करताना मोटर वाहन करामध्ये 16% व BS3 व त्याखालील प्रदूषणाची मानके असलेले वाहन निष्कासित करून नवीन वाहन खरेदी करताना मोटर वाहन करामध्ये 30% सूट देण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. BS4 व त्याखालील वायू प्रदूषणाची मानके असलेल्या परिवहनेतर खासगी संवर्गातील वाहनांच्या पर्यावरण करामध्ये दुचाकी वाहनांवर रुपये 2,000 वरनं रुपये 4,000, हलके मोटर वाहन पेट्रोल कार यावर 3,000 वरनं रुपये 6,000 व हलके मोटर वाहन डिझेल कार यावर रुपये 3,500 वरनं रुपये 7,000 एवढी वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. नाही, यांनी फक्त 160 कोटीच मिळणार आहेत, पण हे याकरता केलं आहे की आपल्याला आता पुढे ईव्हीला त्या ठिकाणी बळ द्यायचा आहे आणि असे प्रदूषण करणारी वाहनंही कमी झाली पाहिजे. म्हणून सध्या राज्यात क्रेन आरोहित वाहने क्रेन माउंटेड व्हेकल यांना वाहन किमतीच्या 7% प्रमाणे एक रकमी कर आकारण्यात येतो. अशा वाहनांना मोटर वाहन कराची कमाल मर्यादा म्हणजेच रुपये 30 लाख करण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 59, 60, 63A व 68A या कलमांमध्ये कमी मुद्रांकांवर दस्त निष्पादित केल्यास अपराध सिद्धीनंतर सक्त मजुरी व शास्तीची तरतूद आहे. सदर शास्तीच्या रकमेत फेररचना करून 5,000 वरनं 1 लाख रुपयापर्यंत वाढ करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे कमी मुद्रांकावर दस्त निष्पादन करण्याचे प्रमाण नियंत्रणात येईल. प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन या 4 सूत्रांना घेऊन हा अर्थसंकल्प मी सादर केला. त्याच सूत्रांवर 4 ओळी सादर करून अर्थसंकल्पीय भाषणाचा मी शेवट करतो. युग नव्या प्रगतीचे शाश्वत आणि दमदार विकासाचे, सुशासन आणि सर्वसमावेशकतेचे, नाविन्यतेचे आणि पारदर्शी प्रामाणिकतेचे सूत्र हेच विकसित महाराष्ट्राचे. वरील प्रस्तावांना सन्माननीय सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा माझा विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन 2026-2027 या वर्षाच्या अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय प्रकाशने सन्मान्य सदस्यांना महाराष्ट्र शासनाच्या तसेच महाराष्ट्र विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.